आनंदी, तुझे नक्की 2 नवरे होऊन गेले का 3 ग? आणि मला तर काय वाटतं की आनंदीमध्येच काहीतरी खोट असणार. आता त्या शेजारच्या बाईचं बोलणं ऐकून मालतीला खूप वाईट वाटतं आणि त्यामध्येच मालतीला चक्कर येते. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थकचा विचार करत करत आनंदी रात्रीची झोपी गेलेली असते आणि सकाळी जेव्हा ती उठते तेव्हा तिला असं वाटतं की सार्थक तिच्यासाठी चहा घेऊन आलाय आणि ती म्हणते की सार्थक सर तुम्ही? आणि तेवढ्यातच लीना म्हणते की आनंदी काय झालंय? खरं तर लीना ही चहा घेऊन आलेली असते आणि लीनामध्ये आनंदीला सार्थक दिसत असतो. लीना म्हणते की काय झालं आनंदी, तुला खूप आठवण येते का सार्थक सरांची? आणि मी बघितलं की रात्रभर तू दिवा चालू ठेवून झोपली होतीस. आनंदी म्हणते की सॉरी, ते दिवा विझवायला विसरले मी. लीना म्हणत असते की अगं आनंदी, तू काळजी करू नकोस, सार्थक सरांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि अगं ते तुला कधीच दूर करणार नाही. आनंदी म्हणते की त्यांच्या प्रेमाचा मला तसाही काही फरक पडत नाही, कारण मी स्वतःहून हे नातं स्वीकारलंच नव्हतं आणि खरं तर जे झालं ते बरंच झालं. मला हेच हवं होतं. तसंही त्या घरामध्ये मी कोणाला नकोच होते आणि सार्थक सरांमध्ये आणि त्यांच्या आईमध्ये किती दुरावा वाढला होता. निदान आता मी इथे राहते तर त्यांची आई त्यांच्याशी प्रेमाने तरी बोलेल. माझ्यामुळेच हे सर्व घडत होतं, त्यामुळे मला आता त्याचं काही टेन्शन येत नाही आहे की मी इथे राहते म्हणून. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर इकडे सुधाने जेवणाचा चांगलाच बेत केलेला असतो, मटारकरांच्या केलेल्या असतात, सगळं काही सार्थकच्या आवडीचं असतं आणि ती म्हणत असते की सार्थक आला ना आता सगळं खाईल, सगळं त्याच्या आवडीसारखं आहे. वृंदा म्हणत असते की अगं तुला जे करायचे ते कर, पण काहीही म्हणा, जेव्हापासून ती आनंदी गेली आहे ना या घरातून तेव्हापासून आपलं घर अगदी लख्ख होतंय. तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. सुधा म्हणते की चल सार्थक तू जेवायला बस. तेव्हा सार्थक म्हणतो की मला नाही जेवायचं आहे आई. सुधा म्हणते की अरे तुझ्या आवडीचं मी सगळं बनवलं आहे आणि शिरासुद्धा मी डब्यात पॅक करून दिला आहे, थोडं काहीतरी जेव. तर सार्थक म्हणत असतो की नाही जेवणार मी आणि एवढं का बनवलं आहेस तू? वृंदा म्हणते की अरे मग का नाही बनवणार सुद्धा, सगळं काही सुधाच्या मनासारखं तर झालं आहे. तर सार्थक म्हणतो की तिच्या मनासारखं झालं आहे परंतु माझ्या मनाविरुद्ध झालं आहे त्याचं काय? आणि काहीही न खाता पिता आता सार्थक तिथून निघून जातो. सुधाला मात्र फार राग आलेला असतो आणि सुधा तशीच रागारागात आता सार्थकच्या रूममध्ये येते आणि आनंदीचं जे सामान असतं, जे कपडे वगैरे असतात ती आता बाहेर फेकायला सुरुवात करते. वृंदा म्हणते की अगं काय करतेयस तू? सुधा म्हणते की ती आनंदी नाही राहते ना या घरामध्ये, मग तिचे कपडे काय करताय ह्या घरामध्ये? तिचे कपडे मला लवकरात लवकर तिच्या घरी पोहोचवायचे. वृंदा म्हणत असते की अगं काळजी करू नको, आजच शलाका आणि मी तिचे कपडे आणि तिचं सगळं सामान तिच्या घरी पोहोचवतो. तर इकडे सार्थक आनंदीचाच विचार करत असतो आणि त्याचवेळी आनंदी तिथे येते. सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही आलात, मला वाटलंच नव्हतं तुम्ही याल म्हणून, पण थँक्यू हा तुम्ही आलात. मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. आणि कॉफी आणायला तो जातो आणि बेनाऱ्यांना धडकतो आणि म्हणतो की बेनारे अहो बघा कोण आलंय. आणि बघायला जातो तर आनंदी तिथे नसतेच, कारण सार्थकला झालेला हा एक भास असतो. बेनारे म्हणतात की सार्थक सर तुम्हाला काय झालं? आणि मी असं ऐकलं की आनंदी मॅडम पुन्हा त्यांच्या घरी राहायला गेलात म्हणून, म्हणजे मला शकूने सांगितलं. सार्थक म्हणतो की हो, आनंदी आता तिच्या माहेरी राहतीये. तर बेनारे सर म्हणत असतात की सार्थक सर तुमचा शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो की हे लवकरात लवकर थांबवा, नाहीतर तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये फसाल. तर इकडे सुधा अरविंदला शोधत असते परंतु अरविंद कुठेच नसतो. तेव्हा कामवाली सुधाला सांगत अहो ते टेबलच्या खाली लपलेत. मगाच्यापासून मी त्यांना सांगते की बाहेर या बाहेर या, परंतु बाहेर यायला काही तयार नाही आणि म्हणताय की आनंदी जेव्हा येईल तेव्हा मी तिला सरप्राईज देणार आहे. सुधा आता अरविंदकडे जाते. अरविंद टेबलच्या खाली लपलेला असतो. सुधा अरविंदला म्हणते की अहो तुम्ही पहिल्यांदा बाहेर या बरं. अरविंद म्हणत असतो की नाही नाही, मी आता पत्त्यांचा डाव अगदी व्यवस्थित मांडला आहे आणि आनंदी आली का मी तिला सरप्राईज देणार आहे की मला सगळं येत आहे म्हणून. तर सुधा म्हणत असते की आनंदी नाही आहे घरात, तुम्ही या बरं इकडे, आणि ती तिच्या घरी गेली आहे राहायला. अरविंद म्हणतो की काय, आनंदी कसं काय तिकडे घरी गेली? नाही, मी आनंदी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाहेर येणार. अरविंद खूप हट्ट करत असतो. त्याचवेळी आदर्श तिथे येतो. सुधा आदर्शला सगळं काही सांगते. तेव्हा आदर्श म्हणतो की अरविंद काका, अरे आनंदीचा फोन आला होता आणि आनंदी तुझ्याबद्दलच बोलत होती. अरविंद म्हणतो की काय, माझ्याबद्दल? आणि आनंदी मुलगी बोलत होती का? आदर्श म्हणतो की हा, तुम्ही आधी बाहेर या बरं. आणि मग अरविंद लगेचच बाहेर येतो. आदर्श अरविंदला सांगतो की आनंदी म्हणत होती की ती आता घरी गेली आहे, परंतु घरून आल्यानंतर ती तुमच्याशी पत्त्यांचा डाव खेळणार आहे. अरविंदला छान वाटतं आणि अरविंद तिथून निघून जातो.
तर आता आदर्श सुधाला म्हणत असतो की सुधा काकू बघितलं ना की काकाला आनंदीची किती सवय झाली आहे ते, आणि आता तू काकाला जे काही आनंदात बघतीये ना ते फक्त आनंदीमुळे. ही गोष्ट कधी तू विसरू नकोस आणि सार्थकच्या सुखाआड तू येतेय हे देखील विसरू नकोस. उगाच माझ्या आईच्या बोलण्यामध्ये फसू नकोस आणि माझ्या आईचं बोलणं ऐकू सुद्धा नकोस, असं बोलून आता आदर्श तिथून निघून जातो. तर इकडे वृंदा आणि शलाका दोघीही आता आनंदीच्या घरी तिचं सगळं सामान घेऊन आलेल्या असतात. शलाका लगेच दरवाजा उघडायला जाते तर वृंदा म्हणते की अगं काय करतेयस, दरवाजा कशाला उघडते. शलाका म्हणते की मग त्यांना सांगायला नको का आपण आलोय म्हणून त्यांचं सामान घेऊन. वृंदा म्हणते की तू नक्की माझ्याच पोटी जन्म घेतलाय ना. ती म्हणते की आता बेल नाही वाजवायची, आता परात वाजवायची. असं म्हणूनच तिथे वाळवण वाळत घातलेलं असतं आणि त्या परातीतले पापड फेकून आता वृंदा हातात एक दगड घेते आणि जोरजोरात ते ताट वाजवायला सुरुवात करते. आता ते ताटाचा आवाज ऐकून आजूबाजूची लोकंसुद्धा तिथं जमा झालेली असते आणि आनंदी आणि घरातले सर्वजण बाहेर येतात. मालती म्हणत असते की अहो वृंदाताई तुम्ही काय करताय. वृंदा आता आनंदीला म्हणत असे ग स्वतः घरातून बाहेर आली मग सामान काय आमच्या घरी कशाला ठेवलंय, आम्हाला आणायला ठेवलं होतं का हे सामान तुझं तुला कळत नाही. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई आपल्या घरी तिला आपण एवढं सांगायचं तरी तिला कुठं कळत होतं ते, शेवटी सार्थकनेच तिला इथे आणून सोडलं ना. अगं आई त्याचं सुद्धा हिच्यासोबत जमलं नसणार आणि सुधा काकू तिने तर हिला सून म्हणून स्वीकारलंच नव्हतं कधी. शलाका आणि वृंदा हे मुद्दाम करत असतात कारण आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यांना आनंदीची इज्जत घालवायची असते. वृंदा आनंदीला म्हणत असते की तुझं उरलं सुरलेलं सामान आम्ही तुझ्या दारात फेकायला आलोय एवढे आमचे उपकार समज. मालती म्हणत असते की वृंदा काकू प्लीज असं बोलू नका, मी तुमचे हात जोडते. तर वृंदा म्हणत असते की हात जोडून आता काही होणार नाही कारण आनंदीला आम्ही आमच्या घरची सून मानतच नाहीये. वृंदा आता आनंदीचं सामान त्यांच्यावरती फेकते आणि म्हणते की घ्या तुमचं चंबूगबाळ, आणि शेजार पाजारच्या लोकांना म्हणत असते की हे तुमचे शेजारी आहेत ना, जरा समजावून सांगा यांना की आपली मुलगी अशी दुसऱ्यांवर लादायची नसते म्हणून. तर आनंदीची सगळीकडे नाचक्की करून ठेवलेली असते आणि वृंदा आणि शलाका आता तिथून निघून जातात. तर शेजारील लोक आता आनंदी आणि अण्णांबद्दल खूप वाईट बोलायला लागतात. तर शेजारची बाई आता म्हणत असते की काय म्हणजे आनंदीच्या दुसऱ्या नवऱ्याने सुद्धा आनंदीला सोडून. आनंदी तुझे नक्की 2 नवरे होऊन गेले का 3 ग. आणि मला तर काय वाटतं की आनंदीमध्येच काहीतरी खोट असणार. आता त्या शेजारच्या बाईचं बोलणं ऐकून मालतीला खूप वाईट वाटतं आणि त्यामध्येच मालतीला चक्कर येते. त्यामुळे आता अण्णा आणि आनंदी आता मालतीला आतमध्ये नेतात, तिला सरबत वगैरे देतात. तर इकडे रेश्मा सार्थककडे आलेली असते आणि रेश्मा सार्थकला विचारते की सार्थक काय झालंय, तू जरा उदास दिसतं. तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही झालंय मला. तेवढ्यात बेनारे सार्थकला बोलवतात आणि सार्थक तिथून निघून जातो. तर रेश्मा म्हणत असते की मला काय माहीत नाही आहे का सार्थक, मला केदारने सर्व काही सांगितलंय की तू आनंदीला तिच्या घरी सोडवून आलाय. माझ्यासाठी तर ते बरं झालं, थोड्याच दिवसामध्ये तू आनंदीला तुझ्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढणार आहेस. तर इकडे शेजारची बाई ही अण्णांसोबत बोलत असते की अहो हा सगळा प्रकार काय होता, म्हणजे आम्हाला आनंदीचीही काळजी आहे. अण्णा म्हणतात की हे बघा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तेव्हा ती बाई म्हणते की अहो तुम्ही असं कसं म्हणताय, शेवटी आम्ही तुमचे शेजारी आहोत. तर आनंदी आता लगेचच बाहेर जाते कारण आनंदीने त्या बाईचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि आता आनंदी पुढे काय बोलणार हे आपल्याला पुढील भागात समजणार आहे, कारण आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मालती ही सार्थकच्या ऑफिसमध्ये आलेली असते. सार्थक मालतीला विचारतो की आई तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा मालती म्हणते की कशी ठीक असेल ती आई, जिची मुलगी तिचा संसार सोडून माहेरी परत आली, कशी ठीक असेल सार्थक सर ती आई. तेवढ्यातच आनंदी तिथे येते आणि म्हणते की आई अगं आम्ही तुला कुठं नाही शोधलं आणि तू इथे काय करतेयस. तेव्हा मालती सांगते की सार्थकरावांना भेटायला आले होते. तेव्हा सार्थक आणि आनंदी आता एकमेकांकडे बघू लागतात. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.